कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी. निवेदन देताना अनेकांची उपस्थिती. कारंजा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कारंजा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सादर केलेल्या निवेदनानुसार प्रत्यक्षात रस्त्यालगत काही पिके दिसायला चांगली वाटतात, परंतु शिवारामध्ये आत गेल्यानंतर खरी परिस्थिती अत्यंत भीषण आहे. पिके पिवळी पडली आहेत. तसेच नदीकाठच्या शेतांमध्ये तर पाण्यामुळे अतोनात हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यासमोर उपजीविकेचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्या अनुषंगाने कारंजा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनामार्फत किमान हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे, अकोला मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील कानकिरड, सुमित पाटील, बाबाराव ठाकरे, दीपक सराटे, मोतीराम मनवर यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.